नमस्कार, आपण आहोत पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामध्ये। आज तालुक्यातील प्रत्येक गावागावात घराघरात हिरव्या गौराईचं आगमन झालेलं आहे। प्रत्येक घरामध्ये हिरव्या गौराईचं पूजन आज पाहायला मिळालेलं आहे। गौराईला घेऊन आलेला मुलारकी आपली बहीण घरी आली आहे या भावनेनं तिला थाटामाटामध्ये घरी घेऊन येतोय। घरातली सुवासिनी या हिरव्या गौराईचं पूजन मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने करते। गौरी म्हणजेच पार्वतीचे एक रूप अशी श्रद्धा, अशी भावना या ग्रामीण भागामध्ये आहे। आणि वर्षानुवर्ष इथला शेतकरी रानावनात मिळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींचा उपयोग करून त्यांच्या वापरातून एक आकर्षक असं गौराईचं रूप सजवतो। घरामध्ये या गौराईचं आगमन होण्यापूर्वीच घरातील प्रत्येक घराच्या भागाला, अगदी हॉल असेल, ओटा असेल, खोल्या असतील, स्वयंपाकरूम असेल, या सगळीकडे तांबड मातीच्या पट्ट्याने त्या ठिकाणी ते घर सजवलं जाते। पट्टा त्या ठिकाणी मारला जातो। विशेषतः निसर्गामध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो। पावसाच्या सरी वरून बेधुंदपणे कोसळत असतात आणि अशा वेळेस सगळा निसर्ग अतिशय हिरवागार आणि विविध फुलांनी नटलेला, आणि अशा क्षणी या निसर्गाचंच एक रूप घरामध्ये आणण्याची ही जी प्रथा आहे, ही प्रथा म्हणजे खऱ्या अर्थानं निसर्गाचं पूजनच एका अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी तांदळाच्या या पिठापासून त्या ठिकाणी गौरीची पाऊलं या लाल पट्ट्यावर रेखाटतात आणि या लाल पट्ट्यावरून गौराई चालत आली आहे अशी भावना, अशी श्रद्धा यामागे या ग्रामीण भागातील साऱ्या शेतकऱ्यांची असते। गौराईचं हिरवं रूप अतिशय मनमोहक, अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण घरामध्ये ती अगदी आनंदाने मनसोक्तपणे फिरते। ती या घरची लेक असते आणि आपली लेक घरी आलेली आहे आणि ती आपल्या संपूर्ण घरामध्ये वावरते, फिरते, अगदी आनंदाने सगळं घर ती खूप दिवसांनी पाहते। ही भावना खऱ्या अर्थानं जिव्हाळ्याची आहे, प्रेमाची आहे आणि आपुलकीची आहे। देवी म्हणून पार्वतीला सारेच पूजतात, पण लेक म्हणून पार्वतीला इथला शेतकरी पूजतो। घरातील भिंतीला हात लावते, घरातील प्रत्येक वस्तूला ती स्पर्श करते। ही जी भावना आहे, ही भावना खऱ्या अर्थानं आत्मीयता दर्शवणारी आहे असं म्हणायला हरकत नाही। अतिशय सुंदर असं मनमोहक हिरवं रूप या गौराईचं आपल्याला पाहायला मिळतंय। इंदई या जंगलामधील मिळणाऱ्या वनस्पतीच्या माध्यमातून ही गौराई या ठिकाणी बनवलेली असते। यामध्ये दिंड्याचे पान, देवा, हिरडा, टाकळा, गायगवारी, कांद, गोमेटी, कोलान या औषधी वनस्पतीचाही उपयोग या ठिकाणी केलेला असतो। या गौराईला इथली शेतकरी, इथली कुटुंब साजशृंगार चढवतात। अगदी मंगळसूत्र असेल, तसेच सौंदर्य वाढवणाऱ्या, सौंदर्य खुलवणाऱ्या सर्व अलंकाराचा साज या गौराईला चढवला जातो।